नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर, भाग 28. अखिल आणि प्रमोद रूममध्ये येतात. दादा आता काय करशील? तो तर तुझ्या एवढा जवळ होता, प्रमोद म्हणतो. त्याचाच विचार करत आहे, अखिल म्हणतो. आता झोप, आपण उद्या बघू, प्रमोद म्हणतो. दोघं पण चेंज करतात. बेडवर आडवे होतात. अखिल मुक्ताचा विचार करायला लागतो. राकेश मुक्ताला त्रास देईल का? माझी माहिती काढत असेल, माझे आणि मुक्ताचे लग्न झाले आहे, असे त्याला वाटत असेल का? म्हणून तो माझा पण तपास करत असेल. त्याच्या माणसांना माझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही, अखिल विचार करत होता. मुक्ता दचकून उठते. आलोक तिच्याकडे जातो. मुक्ता काय झालं? काही स्वप्न पाहिलं का? आलोक म्हणतो, मला अखिल सरांचे स्वप्न पडले. ते मला सोडून जात आहे. मी त्यांना आवाज देत आहे, मला तुम्ही सोडून जाऊ नका. मला असे स्वप्न का पडत असेल? मुक्ता म्हणते. विचार करायला लागते. आपण सकाळी अखिल सोबत बोलून घेऊ, तू झोपून घे. आलोक म्हणतो, तू अजून झोपला नाही? मुक्ता म्हणते, काम करत होतो, आताच काम झाले, मी झोपतो, तू पण झोप. आलोक म्हणतो. आलोक हिमानीला मेसेज करणार होता. हिमानीचा मेसेज आलोकला आला. हॅलो हिमानी. आलोक म्हणतो. हॅलो आलोक. हिमानी म्हणते, जेवण केलं का? तूच अखिलला सांगून खायला पाठवले होते ना? आलोक म्हणतो, आमचे जेवण झाले, तुम्ही ऑफिस मधून तसेच आले होते म्हणून काही खाल्ले नसते. हिमानी म्हणते, मला वाटलेच होते तूच अखिलला बोलली असेल. आलोक म्हणतो, दादा आज खूप टेन्शन मध्ये आहे, उद्या काय होईल काय माहिती. हिमानी म्हणते, हिमानी काय झाले आहे? अखिलला कसले टेन्शन आहे? आलोक म्हणतो, पुण्याची साईट ज्याची आहे तो राकेश आहे. तो अखिल दादाच्या मागे लागला आहे. त्याने अखिल दादाची माहिती काढायला सांगितली आहे. अखिल दादाला मुक्ता सोबत लवकर लग्न करायचे आहे. हिमानी म्हणते, ती साईट त्या राकेशची आहे, पण तो अखिलच्या का मागे लागला आहे? त्याची आणि अखिलची काय दुश्मनी असेल? तेच काही समजत नाही आहे. आता मुक्ता पण दचकून उठली होती. अखिल सर मला सोडून जाऊ नका असे म्हणत होती. आलोक म्हणतो, मला तर काहीच समजत नाहीये. सगळे डोक्यावरून जात आहे. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करायची का? तुम्हाला काही होणार नाही ना? अखिल दादाला काही त्रास होईल का? हिमानी म्हणते, मी उद्या अखिलला कॉल करतो, नाहीतर त्याला भेटतो. तू पण काही टेन्शन घेऊ नको. आता आराम कर. डोकं दुखत होते ना, जास्त विचार करत बसू नको. आलोक म्हणतो. हिमानी आलोकचे ऐकते. कॉल कट करते. विचारात पण डोक्यात येतच होते. विचार करता करता तिला झोप लागली. मला अखिल सोबत बोलायलाच पाहिजे, अखिल म्हणतो आणि झोपून जातो. अखिल सकाळी उठतो. आज मुक्ताला घरी सोडणार आहे. मला आज पण हॉस्पिटलमध्ये जायचे आहे. ते चांगले वाटणार नाही. कल्पेश आणि सुमी मुक्ताकडे जाणार आहे. त्यांच्यासोबत मी पण जाईल. अखिल मनातच विचार करतो आणि वॉकला जायला रेडी होतो. आजी आजोबा गार्डन मध्ये फिरत होते. गप्पा मारत असतात. अखिल वॉकला जात होता. आजोबांनी आवाज दिला. अखिल, तू आज मुक्ताला बघायला जाणार आहे का? आजोबा म्हणतात, मला जायचे होते. काल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आज कसं जाऊ? तुम्ही का विचारत आहे? अखिल म्हणतो, आम्ही पण मुक्ताला बघायला आलो असतो. आजोबा म्हणतात, ते तर चांगलेच आहे, तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. मला परत मुक्ताला बघता येईल. अखिल म्हणतो, तू ऑफिसमध्ये जाऊ नये, मग आपण जाऊ. आजोबा म्हणतात. अखिल मान हलवतो. वॉकला निघून जातो. अखिलचे मुक्ताचे लग्न पण लवकर झाले पाहिजे. आजी म्हणतात, सागर सोबत बोलून घेऊ. तो रवींद्रला कॉल करणार होता. त्यांचे बोलणे होऊ दे. रवींद्रकडून काही झाले नाही तर मिस गिरीश सोबत बोलतो. आजोबा म्हणतात, मुक्ता पण आजारी आहे. ती बरी झाल्यावर आपण लग्न करून घेऊ. आता फक्त लग्नाचे लवकर बोलून घेऊ. आजी म्हणतात. अखिल मुक्ताच्या प्रेमात पडला आहे. मुक्ताला काही त्रास, दुःख होऊ देणार नाही. ती नेहमी सुखात राहील. आपण त्याला गावाला घेऊन जाऊ. आजोबा म्हणतात, काय सांगता? मला वाटले होते अखिल मुक्ताच्या प्रेमात पडला आहे. मी काही बोलले नाही. चांगले पण आहे. तो मुक्ताच्या सुखात ठेवेल. तुम्हाला गावाला जायचे आहे. सागर तुम्हाला गावाला जाऊ देणार नाही. ती बया तुम्हाला चांगले वागवणार आहे का? आता कल्पेशचे लग्न तिला काम होतं म्हणून गोड बोलत होती. आजी म्हणतात, आपण तिच्याकडे नाही जायचे. आपण आपले घर साफ करून घेऊ. आजोबा म्हणतात, आई बाबा तुम्ही आता कुठं जायचं नाही. अखिलचे लग्न झाल्यावर पूनमचे पण लग्न होईल. इथून जायचा विचार करायचा नाही. तारा पण गार्डन मध्ये आल्या होत्या. त्यांनी आजी आजोबांचे बोलणे ऐकले होते. तू म्हणत आहे आम्ही कुठंच जाणार नाही. माझ्या मनात आले आहे. आपण जेजुरीला जायचं का? आपण लोणावळ्याला राहतो. इथून जवळच आहे. आजोबा म्हणतात, आपण जवळ नाही पण राहत असलो तरी मी तुम्हाला घेऊन गेलो असतो. बोला कधी जायचे आहे? सागर म्हणतात,
आता कल्पेश आणि सिमी, प्रमोद पण आहे. सुट्ट्यांचे दिवशी जाऊन येऊ. आजोबा म्हणतात. अखिल धावत येतो. आजूबाजूला बघतो. आजी-आजोबा, मॉम-डॅड पण बाहेर उभे होते. काय झालं असेल का? अखिल म्हणतो आणि त्यांच्या जवळ जातो. अखिल धावत का आला? सागर म्हणतात. 5-6 लोक माझ्याबद्दल माहिती जमा करत आहे. त्यांच्याकडे माझा फोटो नाहीये, नाव आहे. त्यावरून माहिती काढत आहे. आजी-आजोबा, तुम्ही बाहेर असतात. तुम्हाला विचारलं तर सांगू नका. घरातच राहा. बाहेर जास्त वेळ थांबू नका. अखिल म्हणतो, "आम्ही तर इथंच आहे. कोणी आले नाही." आजोबा म्हणाले, "आता घरात चला. तुम्ही काय डिस्कशन करत होते?" अखिल म्हणतो, "बाबांना जेजुरीला जायचे आहे. आपण जायचे का?" सागर म्हणतात. बोलत बोलत घरात येतात. "अंकल मला पण जायचे आहे." मी कल्पेशला बोलले. तो पण हो बोलला आहे. "एकटे जाण्यापेक्षा सगळे जाऊ." सिमी म्हणते. "मामा मी पण येईल." हिमानी म्हणते. "आपण सगळे जाऊ." प्रमोद दिसत नाही आहे. अजून उठला नाही का? सागर म्हणतात. "काका मी कधीच उठलो होतो. मी बाहेर गेलो होतो." प्रमोद म्हणतो आणि तो बाहेरून आला होता. "तू सकाळीच कुठे गेला होता?" अखिल म्हणतो. "तुझ्याच कामासाठी गेलो होतो. ते पूर्ण करून आलो." प्रमोद म्हणतो. "माझे काय काम करून आला?" अखिल म्हणतो. "हे बघ, तुला समजून जाईल." प्रमोद म्हणतो. मनोजचा आवाज येईल. रूम बाहेर येतो. अखिल जवळच जातो. मुक्ताला जाग येते. आता पण अखिलचाच विचार करत होती. मला असे स्वप्न का पडले असेल? सर पण मला सोडून जातील का? ते माझ्यापासून दूर गेले तरी मला का त्रास होत आहे? मुक्ता विचार करत होती. रुपाली आणि गिरीश फ्रेश झाले होते. आलोक डॉक्टरला भेटायला गेला होता. रुपाली मुक्ताचं सामान भरत होत्या. आलोक डॉक्टर सोबत बोलून रूम मध्ये आला होता. आलोक घरी जायचे आहे ना? मुक्ता आनंदी होऊन म्हणते. घरी जायचे आहे. 2-3 दिवस आराम करायचा आहे. आलोक म्हणतो. मुक्ता फक्त मान हलवते. मेडिकल मधून टॅबलेट घेऊन आला आणि ते घरी जायला निघाले. पुढील भागात लवकर जेजुरीला जाणार. प्रमोदने काय आणले असेल? अखिल आता काय करेल? मुक्त हॉस्पिटलमधून घरी गेली. आजोबा गिरीश सोबत अखिल आणि मुक्ताचे लवकर लग्न करू असे बोलतील का? जाणून घेण्यासाठी कथा ऐकत राहा. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.